तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, नागपूर परिमंडळसाठी ही भरतीची जाहिरात आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर जी रिक्त पदे आहे तर ती भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे नर्सिंग ऑफिसर स्किल लॅब. तर याची इथं एक जागा आहे विजावासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं BSc नर्सिंग लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 43 वर्षापर्यंत आहे आणि तुमची जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS किंवा BAMS लागेल आणि अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे मानधन आहे तर ते इथं 28,000 मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 50 वर्षापर्यंत आहे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतून निवृत्त उमेदवारांसाठी इथं 62 वर्षापर्यंत आहे. आणि जे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते इथं तालुका प्रशिक्षण पथक गडचिरोली इथं राहणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे लेखापाल आणि कार्यक्रम सहाय्यक. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं वाणिज्य शाखेतील पदवी लागेल. त्यानंतर MSCIT लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं टॅली लागेल आणि इथं तुम्हाला टायपिंग लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. यासाठी जे वेतन मिळणार आहे तर ते इथं 18,000 मिळणार आहे आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 38 वर्षापर्यंत आहे आणि जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते इथं आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर या पदासाठी जे तुम्हाला अर्ज करायचे आहेत तर ते इथं 5/3/2024 ते 20/3/2024 या कालावधीत करायचे आहेत तुम्हाला. आणि इथं अर्ज करण्याचे जे ठिकाण आहे ते दिलेलं आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर. तर येथे तुम्हाला समक्ष अथवा डाकद्वारे इथं अर्ज करायचे आहेत. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी इथं राहतील. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तुम्हाला इथं डिमांड ड्राफ्ट करावा लागेल डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस नागपूर ओदर डिडक्शन्स या नावाने. त्यानंतर जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे तसेच जात प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वयाचा पुरावा तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या भरतीसाठी जी तुमची निवड होणार आहे तर त्याची इथं गुणदान पद्धत दिलेली आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाम मधील गुण यासाठी 50 गुण आहे. त्यानंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर पदाशी निगडित अनुभव असल्यास इथं तुम्हाला 30 गुण मिळणार आहे. तर यानुसार गुणांकन केल्यावर गुणानुक्रमानुसार अधिकतम गुण मिळालेल्या उमेदवारांची जी गुणवत्ता यादी आहे तर ती इथं संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वैद्यकीय अधिकारी यांची गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर पात्र उमेदवारांना इथं मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला 20/3/2024 पर्यंत इथं सादर करायचा आहे समक्ष अथवा डाकद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब